लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबपर्यंत रांगा केल्या होत्या। पहाटे 6:30 वाजता आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, उपनगराध्यक्ष मंगलताई कोकाटे, चेअरमन दीपक लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा पाटील खरसे, युवा नेते कुशल भापसे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, चेअरमन धीरज मैड, रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, संचालक वैभव खलाटे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, दुर्गाशंकर मल्टीस्टेटचे चेअरमन पोपटराव पटोळे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पहाटेची महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू झाली। श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे राज्यभरातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक दर्शनासाठी आले होते। हर हर महादेव म्हणत संपूर्ण रुद्रेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता। महाशिवरात्री निमित्त सोनई, नगर, नेवासा येथील भाविकांनी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली होती। तसेच रुद्रेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दीपक महाराज यांच्यासह अनेक भाविकांनी मोफत खिचडी वाटप केली। तर चालक मालक संघटनेच्या वतीने भाविकांना मोफत चहा, अल्पदरात पाण्याच्या बाटल्या दिल्या। यावर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे दर्शनासाठी आल्याने भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला। पार्किंगच्या ठिकाणी उभी पिकं असल्यामुळे भाविकांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याची वेळ आली। त्यामुळे सातत्याने रुद्रेश्वर परिसर, सावरगाव घाट या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली। दरवर्षी रुद्रेश्वर देवस्थान कमिटीकडून भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची मोठी व्यवस्था केली जाते। यावर्षी मात्र अनेक ठिकाणी उभी पिकं असल्यामुळे पार्किंगला जागा कमी पडली आणि भाविकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला। रुद्रेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली होती। अनेक दानशूर भाविकांनी रुद्रेश्वर देवस्थानचे विकास कामासाठी देणगी स्वरूपात मदत केली आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देखील रुद्रेश्वर देवस्थानच्या विकास कामासाठी स्ट्रीट लाईट, पेवर ब्लॉक, रस्ता कामासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। तर आमदार मोनिकाताई राजळे यांनी देखील स्वागत कमान, भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था, त्याचबरोबर नव्याने रुद्रेश्वर मंदिर परिसरात भव्य कमान उभी केली जाणार असल्याचे सांगितले। सायंकाळी कावडी मिरवणूक व रात्री 9 ते 12 या वेळेत छबिना पालखी मिरवणूक होणार आहे। दिवसभर भाविकांनी स्वयंभू आदिनाथांच्या दर्शनासाठी रुद्रेश्वराच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।